हॅलो फ्रेंड्स, मी नीलम स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजचे बोटनेकमध्ये प्रिन्सेस कटिंग ब्लाऊज कसं कटिंग करायचं हे बघणार आहे। तर त्यासाठी मी इथे सगळी मार्किंग करून घेते पहिल्यांदा आणि मग त्यानंतर तुम्हाला सविस्तर सहित मी तुम्हाला सांगते की कटिंग कशा प्रकारे करायचं आहे आणि मार्किंग पण कशा प्रकारे करायचं आहे। तर मी इथे सुरुवातीला पेनाने सगळीकडे मार्किंग करून घेतलेलं होतं, पण ते दिसत नव्हतं म्हणून मी इथे डार्क करून घेत आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला इथे सविस्तर पद्धतीने सांगून घेते। तर चला आता मी सविस्तर तुम्हाला सांगते। तर सुरुवातीला आपण इथे 1 इंच मार्जिन सोडलं। मार्जिन आपण आयहुक पट्टीसाठी सोडून घेतलेलं आहे। आता इथे पूर्ण उंची घेतलेली आहे। पूर्ण उंची आहे 14, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच प्रिन्सेससाठी आपल्याला लागणार आहे। त्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग 2 इंच शिलाई मार्जिन आणि 2 इंच इथे प्रिन्सेससाठी घेतलं। त्यानंतर इथे मी शोल्डर घेतलेला आहे 7 इंच बोटनेकसाठी 36 साईजला आणि मुंडा पण मी इथे 7 इंच घेतलेला आहे। त्यानंतर छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं। गळा रुंदी मी इथे 3 इंच घेतली आणि इथे पुढचा गळा मी 7 इंचावरती आखून घेतला। त्यानंतर शोल्डर मी अर्ध्या इंचाने डाऊन केलेला आहे। तर अशा प्रकारे मी सगळं इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपण आता पुढचा गळा आपल्याला कशा प्रकारे पाहिजे त्या प्रकारे इथे आखून घ्यायचा आहे। ही जी सगळी मापं मी घेतलेली आहेत ती पुढे मी 1 इंच जे आयहुक पट्टीसाठी सोडलेलं आहे ते सोडूनच सगळे मी इथे मापं घेतलेली आहेत। तर आता इथे मला पुढचा गळा जरा वेगळ्या डिझाईनमध्ये पाहिजे आहे। तर त्यासाठी बघा इथे पुढचा गळा आहे 7 इंचावरती, तर मी ते त्याचा सेंटर काढला 3.5 इंचावरती आणि तिथून मग मी असा गळ्याचा आकार दिलेला आहे। अशा प्रकारे आपण गळ्याला डिझाईन देऊ शकतो समोरच्या। त्यानंतर इथे आपण आता प्रिन्सेससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। तर शोल्डरचा इथे मी निम्मा करून 10.5 इंचावरती एक पॉईंट काढला। तर आता इकडून आपण 3.5 वरती एक पॉईंट काढायचा आणि 10.5चा पॉईंट आणि 3.5चा पॉईंट एकत्र मिळवून घ्यायचा। तर आता खालच्या साईडला सुद्धा कमरेजवळ आपल्याला तिथे सुद्धा 3.5चा पॉईंट काढायचा आहे। तर आता एक सरळ लाईन आखून घ्यायची, दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे। त्यानंतर खाली कमरेकडे 2 इंच आपण प्रिन्सेससाठी म्हणून सोडलेलं होतं एक्स्ट्रा, तेच इथे 2 इंच मी घेतलेलं आहे। आता इथे आपण एक तिरकी लाईन आखून घ्यायची। त्यानंतर बघा इथे आपण उंची 14 इंच घेतली, शिलाई मार्जिनसाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि 1 इंच आपण प्रिन्सेससाठी म्हणून घेतलं होतं, तर तेच इथे मी आखून घेतलेलं आहे। आता कमर आणि छाती इथे जोडून घ्यायची। तर खालच्या साईडला समजलं ना, 1 इंच आपण प्रिन्सेससाठी म्हणून जे सोडलं होतं तर तेच इथे मी 1 इंच आखून घेतलेलं आहे, म्हणजे एक सरळ लाईन मारून घेतली। आता हा भाग आपल्याला मुंड्यामध्ये जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे खाली सुद्धा आपण असा आकार द्यायचा। तुम्हाला सरळ लाईन जर ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकताय, नाहीतर अशा प्रकारे आकारसुद्धा देऊ शकताय। तर आता इथे मी आकार देऊन घेतलेला आहे। आता खाली 1 इंच सोडलं होतं, तिथून ती कमरेला अशी तिरकी लाईन जोडून घ्यायची। आता ही लाईन जोडत असताना आपण जे सुरुवातीला आयहुक पट्टीसाठी 1 इंच सोडलेलं आहे तिकडे ही तिरकी लाईन अशी जोडून घ्यायची आणि आता गळ्यापासून परत खाली आपण ही परत एकदा तिरकी लाईन जोडून घ्यायची। तर आता इथे पूर्ण बोटनेकचं मार्किंग झालेलं आहे। आता आपण याला कटिंग करूया। तर तुम्हाला समजलं नसेल तर मी पुन्हा एकदा लिहून दाखवते। तर इथे हा पुढचा गळा झाला 7 इंचावरती। त्यानंतर इथे हा मुंडा झाला 7 इंचावरती। इथे शोल्डरसुद्धा आपण 7 इंच घेतलं। त्यानंतर गळा रुंदी आपण इथे 3 इंच घेतली। त्यानंतर इथे खाली 10.5चा पॉईंट काढून घेतला आणि परत आपण आयहुक पट्टीकडून 3.5 इंचावरती पण पॉईंट काढला आणि कमरेकडून सुद्धा 3.5 इंचावरती। त्यानंतर इथे 2 इंच आपण प्रिन्सेससाठी सोडलं। इथे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन केलेलं आहे मी। तर आता छाती आहे 36, तर चौथा भाग 9 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन। इथे कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन अधिक 2 इंच प्रिन्सेससाठी। इकडे आपण 1 इंच आयहुक पट्टीसाठी सोडलेला आहे। त्यानंतर मग सगळी मार्किंग करून घेतलेलं आहे। एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे।
तर अशाच प्रकारे बॅक पार्टसुद्धा आपल्याला काढायचा आहे. त्यामध्ये फक्त शोल्डर 7 इंच, मुंडा 7 इंच आणि बोटनेकसाठी गळा 3 इंच लागतो आणि डिझाईनचा एक गळा तुम्ही करू शकताय. तर अशा प्रकारे हे बोटनेकचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता याला मी कटिंग करून घेते. आता इथे पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता इथे मी तुम्हाला पुढचा गळा परत एकदा वेगळ्या आकारामध्ये दाखवते. बघा आपण याला गोल आकारसुद्धा आता देऊ शकतोय. तुम्हाला दुसरा कोणता गळा आवडत असेल समोर, तर तो सुद्धा तुम्ही इथे करू शकताय. तर शोल्डर इथे अर्धा इंचावरती कटिंग करायचा राहिला होता, तो पण मी इथे करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे बोटनेकचे पूर्ण कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.